नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PVK स्टुडिओ वनवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज असा नवा टॉपिक आहे की महाराष्ट्र पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। तर तो निर्णय काय आहे ते आपण झटपट बघून घेऊया। व्हिडिओ एकदम छोटासा आहे। तत्पूर्वी आपला नेहमीचा प्रश्न, तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा होणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये तुम्हाला कोणते व्यक्ती मुख्यमंत्री पदावर आवडतील? तर जे व्यक्ती तुम्हाला मुख्यमंत्री पदावर आवडतील त्यांचं व्यक्तीचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की सांगा। तर आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। आधी मित्रांनो कसं होत होतं, पुणे शहर पिंपरी चिंचवड आता झालेला आहे, पण पुणे शहरची वेगळी फिजिकलसाठी मैदानी होत होती। पुणे ग्रामीण, लोहमार्ग पुणे या सर्व वेगवेगळ्या ठिकाणी फिजिकल होत होती। तर राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे की पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण आणि त्याचप्रमाणे लोहमार्ग ग्रामीण या सर्व जिल्ह्यांची जी भरती आहे ती एकाच ठिकाणी मैदानी चाचणी एकाच ग्राउंडवर घेणार आहेत। त्याचप्रकारे आधी कसं होत होतं, सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण यांची देखील वेगवेगळ्या मैदानावर फिजिकल होत होती। तर आता देखील ह्यांची देखील एकाच मैदानावर फिजिकल होणार आहेत। तर मित्रांनो, पुणे शहर, पुणे ग्रामीण, लोहमार्ग पुणे, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड या ज्या सर्व ठिकाणी संभाव्य रिक्त पदे म्हणजे आतापर्यंत मित्रांनो 900 जागा या ठिकाणी अवेलेबल आहेत। सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण ठिकाणी 75, त्याचप्रमाणे नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, लोहमार्ग नागपूर इथे 470 जागा अवेलेबल आहेत। तर या ठिकाणची भरती देखील एकाच ठिकाणी होईल मित्रांनो। जे लोक लेखीला पास होतील म्हणजे पात्र होतील त्यांची फिजिकल एकाच ठिकाणी घेणार आहेत। त्याचप्रकारे अमरावती शहर ठिकाणी वेगळं फिजिकल होत होतं आणि अमरावती ग्रामीण ठिकाणी देखील वेगवेगळं फिजिकल येत होतं। तर आता ते एकाच ठिकाणी फिजिकल होणार आहे। तिथे संभाव्य रिक्त जागा आहे 70। त्याचप्रकारे गट क्रमांक 1, 2, 5 आणि 7 इथे टोटल 100 जागा रिक्त आहेत संभाव्य। तर त्याचप्रमाणे त्यांची देखील फिजिकल एकाच ठिकाणी होण्याची शक्यता आहे, कारण पुणे 2 एकाच ह्याच्यामध्ये येतं मित्रांनो। त्याचप्रकारे नवी मुंबई आणि मुंबई 11 आणि 8 गट क्रमांक इथे 70 संभाव्य रिक्त पदे आहेत। तर त्याचप्रकारे ह्यांचं देखील एकाच ठिकाणी होण्याची शक्यता असू शकते मित्रांनो। अजून जेव्हा फॉर्म सुटेल तेव्हा आपल्याला पूर्ण माहिती पडेलच। तर आता इथं सांगितलेलं आहे तसं होऊ शकतं मित्रांनो, आणि खालचं देखील तुम्ही वाचू शकता। आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, पहिली लेखी परीक्षा होणार आहे हे सगळे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत पडले। त्यात आता कुठली नवीन गोष्ट नाही, कोणत्या गोष्टीची आता चिंता करू नका किंवा त्रास करून घेऊ नका। आता जे आहे ते करावंच लागणार आहे आणि तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे। कोणत्या प्रकारचे मोर्चा काढून किंवा काही करून संप काढून ह्याच्यावर तोडगा निघणार नाही। जे आता आलेलं आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करावंच लागेल। एक तर भरती द्या, नाही तर घरी बसा, हे दोनच तुमच्याकडे पर्याय आहेत। जर का युद्धाला सामोरं जायचं आहे तर न घाबरता देखील तुम्हाला जावंच लागणार आहे। आता कोणत्या प्रकारे रडगाणं घालून चालणार नाही। पहिली फिजिकल पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे आणि एकाच 15च पाहिजे, एकाच 2च पाहिजे, तसं नाही मित्रांनो। एकाच 5 आहे। खरा दम असेल तर होणार, नसेल दम तर घरी बसा, पंढरीच्या वाऱ्या करा। पहिली भरती, दुसरी भरती, तिसरी भरती जिंदाबाद। तर मित्रांनो, पहिली लेखी परीक्षा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। तर पुढील व्हिडिओ आपण असा आणणार आहोत की आपण किती ठिकाणी फॉर्म भरू शकतो एकाच ठिकाणी म्हणजे एका महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकाच ठिकाणी भरती म्हणजे लेखी परीक्षा अख्ख्या महाराष्ट्राची एकाच वेळेस होईल का, हे देखील आपण व्हिडिओ उद्या किंवा परवा आणणार आहोत। तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो तुम्हाला धन्यवाद, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि महाराष्ट्रामध्ये यंदाच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणती व्यक्ती मुख्यमंत्री पदावर आवडेल त्यांचं नाव कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा। नवीन व्ह्यूवर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।